सर्वसामान्यांमधील ग्रामपंचायत सरपंचापासून प्रवास केलेले कार्यकर्ते संदेश पारकर महाविकास आघाडीच्या माध्यमातून कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा निवडणूक लढवित आहेत। गेली 35 वर्ष संदेश पारकर संघर्ष करत आहेत। लोकांची बऱ्यापैकी त्यांना साथी आहे, त्यामुळे कदाचित भाकरी परतवण्याच्या तयारीत कणकवली विधानसभेतील लोक असल्याची प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सरचिटणीस विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांनी दिली आहे। नमस्कार, मी विनायक तथा बाळू मेस्त्री, जिल्हा काँग्रेसचा सरचिटणीस। या निवडणुकीच्या निमित्ताने खरं म्हणजे निवडणूक म्हटल्यावर तो लोकप्रतिनिधी म्हणून जावा अशी अपेक्षा असते, पण आपण गेली 30-35 वर्ष कणकवलीच्या जर मतदारसंघातील बघताय तर आपण लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थ देतो का, हाच प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण राणे आपण सगळं राणे कुटुंबियाभोवतीच सगळं फिरतंय आणि ह्यावेळी एक सर्वसामान्यातला एक ग्रामपंचायतचा सरपंच असा जो पासून प्रवास केलेला एक कार्यकर्ता संदेश पारकर यांच्या रूपाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढवित आहे। विकासाचा म्हणजे आपण हे केलं पाहिजे। खरं म्हणजे आपण जो लोकप्रतिनिधी निवडून देतो त्याने अपेक्षा असते की सर्वसामान्यांच्या काय गरजा आहेत, लोक जनता कुठच्या मुद्द्याने त्रस्त आहेत आणि त्याच्यावर आपण समस्या काय काढू शकतो आणि त्यांचं जीवन सुखकर कसं करू शकतो आणि ते विधिमंडळाच्या विधानाच्या माध्यमातून वैधानिक पद्धतीने त्यांचं जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न असावा अशी अपेक्षा आहे। पण इकडे जर आपण बघितलं काही मागील कालावधीत की विकासाच्या नावाखाली, विकास म्हणजे फक्त रस्त्यांचं, ते पण रस्त्यांचं कुठे तुम्ही जर बघितलं तर 1 रुपयाच्या ठिकाणी 10 रुपये खर्च करायचा आणि तो विकास असा दाखवायचा आणि असा 3000 कोटीचं काही सांगण्यात येतंय। म्हणजे आपण तुम्ही साधा विकासाची जर हे बघितलं तर आपला बावडा घाट कोल्हापूर, तर कोल्हापूर हे असं कणक आपल्याला सिंधुदुर्गाला आहे की साधा नळ जरी असेल छोटा तरी आपण कोल्हापूरला धावतो। कुठे गाडीचा काय पार्ट असेल कोल्हापूरला जातो, ECG म्हणजे साधं सर्दी खोकल्यावर आपण कोल्हापूरला जातो। आणि दुर्दैवाने तो घाट रस्ता आज वर्षभर नवीन रस्ता करण्याचे 250 कोटीचा रस्ता 2-250 कोटीचा आहे आणि त्या ह्याच्याखाली तो बंद ठेवलेला आहे। प्रचंड प्रमाणात आर्थिक म्हणजे सगळी फिजिकली पण लोक त्रस्त झालेली आहेत। म्हणजे ही विकासाची संकल्पना आहे। या आपण जर ह्या पाठी गेलो तर काँग्रेसच्या आपल्या काळामध्ये त्यावेळी तुम्ही जे इथले नेतृत्व करत होते, उदाहरणार्थ आपण केशवराव राणेंचं घेऊया, 30-35 वर्षापूर्वीचं त्यांचं विजन बघा की कणकवली वसली कुठे, तर कणकवलीमध्ये त्यावेळी गरज म्हणजे ह्याचा आपल्या जे दळणवळणाचा विषय आहे तो सार्वजनिक दळणवळण म्हणजे डेपो, ST डेपोचा कणकवली जिल्ह्याचा डेपो झाला आणि आता तिथे त्यावेळी कामगार वर्ग आला आणि ST डेपो बसल्यामुळे इथे कणकवलीमध्ये आर्थिक हे सुरू झालं आणि कणकवलीची बाजारपेठ खऱ्या अर्थाने त्यावेळी नावारूपास आली। आणि नंतर बघितलं तर कणकवली कॉलेजची हे असून दे, ते आर्ट्स कॉमर्स जे ग्रॅज्युएट विद्यार्थी होते त्यांना नोकऱ्या लागत होती, आता ती मंडळी आता रिटायर्ड मध्ये व्हायला लागली आहेत किंवा वर्कशॉप कंडक्टर वगैरे जी म्हणणं आपण त्यावेळी जे लागले होते ड्रायव्हर कंडक्टर ते पण आता रिटायरमेंटकडे। अशा पद्धतीने म्हणजे सार्वजनिक व्यवस्था, सार्वजनिक स्वरूपाचं शिक्षण हे त्या काळच्या लोकांनी दिलेलं आहे। अपेक्षित आहे आपल्याला की त्या म्हणजे अजूनही बघतो की जर आपण फळ म्हणजे काजू आंब्यावर जगतोय सिंधुदुर्गातला सर्वसामान्य, आणि ती पण जर विचार केला तर 90च्या दशकात आदरणीय शरद पवार साहेबांनी ती फलोत्पादन 100% योजना आणली। त्याचा बेनिफिट आता जो आपण जे बघतोय की आता लोकांना त्याची फळं मिळत आहेत। त्यामुळे असा विकास आणि ह्या म्हणजे आपण ज्यांना इतकी वर्ष 30 वर्ष नेतृत्व दिलं त्यांनी मला वाटतं पूर्ण महाराष्ट्राचं केलं, देशामध्ये पण चांगल्या प्रकारे केलं। माननीय राणे साहेबांकडनं आपल्याला अपेक्षा होती की उद्योगमंत्री देशाचे झाल्यानंतर कमीत कमी 5-1 हजार तरुण कुठेतरी आपल्या एका ठिकाणी एक लागतील आणि कामाधंद्याला लागतील आणि तो एक चांगली गुंजितावस्था आपल्याला आली असती। अजूनही आपल्याला मुंबईमध्ये आपला तरुण वर्ग मुंबईमध्ये लग्न करण्यासाठी कुठेतरी बाबा म्हणजे झील काय करता तर नाही मुंबईत नोकऱ्या खा म्हणून फक्त 10-15 हजारासाठी अजूनही तरुण
जात आहेत, गोव्यामध्ये बघितलं त्याच प्रमाणात जात आहेत. त्यामुळे आपण किती सहन करायचा, हा विचार करण्याची सगळ्या मतदारसंघातल्या लोकांची पण आता आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टीने आपण बघितलं की या गेल्या म्हणजे संदेश पारकरांचं एक कॉमन नाव आहे की सर्वसामान्यातला हे आहे, कुठच्या मोठ्या कुटुंबातला त्याचं काय फारसं हे नाही, साध्या याच्या घरातला व्यापारी, छोट्या व्यापाऱ्याचा मुलगा आहे आणि गेली 30-35 वर्ष कणकवलीमध्ये राबतायत, संघर्ष करतायत. लोकांचा बऱ्यापैकी त्यांना साथ आहे. त्यामुळे कदाचित म्हणजे मॅक्झिमम आपण जर हे केलं, कल बघितला तर यावेळी भाकरी परतवण्याच्या तयारीत कणकवली विधानसभेतील लोक आहेत. म्हणजे आपण आता परत मुद्द्यावर जाऊया, म्हणजे शेतीचंच पण बघितलं तर शेतीसाठी पण शेतकरी काजू त्यांचं पण त्यांना हमीभाव मिळत नाही. म्हणजे जो वरचा आहे, वरच्या पट्ट्यात जो आपल्याला हमीभावाचा विषय आहे तो पण आपल्याकडे कित्येक दिवस केला नाही. विम्याची रक्कम असेल ती पण नाही, कर्ज पीक ते पण ते आपण कुठेतरी मोठ्या फक्त उद्योगपतींना माफ होतात, पण आपल्याकडे ती पण कर्ज माफ झाली आहे. जे इन्शुरन्स झाले होते त्यांचे पण वेळेवर मिळत नाही, अशी अवस्था आहे. लोक त्रस्त आहेत आणि नवीन चेंज करण्याच्या तयारीत आहेत. या निमित्ताने, निवडणुकीनिमित्ताने तुम्ही जनतेला काय आवाहन कराल? साधारणतः आपण भावनिक न होता आपला भविष्यातील आपलं जीवन आपण कोण निवडून देतोय, कोण हटतोय ह्यासाठी निवडणूक नसते. त्यामुळे आपलं जीवन, आपले कष्ट कसे व्यवस्थित यशाला लागतील आणि जो आपण देणार तो नुसता फक्त ते ठेकेदार न बनवता आपल्या सगळ्यांचं सर्वांगीण कसं म्हणजे जगण्याला, प्रत्येकाच्या खालच्या शेवटच्या घटकापर्यंत जगण्याला अर्थ कसा येईल असा बघणारा उमेदवार निवडून द्यावा, अशी मी या सर्व मतदारांना विनंती करेन.